आणि आता पुढच्या अर्ध्या तासात जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। रेल्वे अपघात झाला त्या घटनास्थळाला ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी भेट दिली आणि ज्यामध्ये 43 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 85 जण जखमी झाले। आणि या दुर्घटनेची कारणं काय आहेत हे सरकार शोधून काढेल आणि पुन्हा कधी अशी दुर्घटना होणार नाही याची काळजी घेणार असल्याचं मित्सोटाकिस म्हणाले। पॅसेंजर ट्रेन आणि मालवाहतूक ट्रेन यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या टक्करीमुळे टेम्पे शहराजवळ मंगळवारी 3 गाड्या रुळावरून घसरल्या आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये बसलेल्या अंदाजे 350 जणांपैकी बरेच जण हे ग्रीसच्या कर्कश कार्निवलमधून परतणारे विद्यार्थी होते। आणि असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलं तर 2020 मध्ये कोरोना साथीनंतर प्रथमच 3 दिवसांचा हा उत्सव साजरा झाला आणि सरकारनं 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील त्यानंतर जाहीर केला। मोठ्या क्रेननं ट्रेनचे मोठे तुकडे हलवले जात आहेत। ग्रीसमधल्या या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। लारिसा शहरातील स्टेशन मास्टरला अटक करण्यात आली। आणखी 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। ग्रीसचे वाहतूक मंत्री कोस्टास यांना अश्रू अनावर आले। गांभीर्यानं आणि पारदर्शकतेनं या अपघाताच्या कारणांचा तपास केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गाड्या एकमेकांना धडकल्या तेव्हा त्यांचा वेग किती होता याचा देखील शोध घेतला जातोय। काही बळींचे मृतदेह हे घटनास्थळापासून 30 ते 40 मीटर अंतरावरती सापडलेत। ग्रीसच्या रेल्वे ऑपरेटरच्या कार्यालयाच्या बाहेर दगडफेक करणाऱ्या दंगलविरोधी पथकांना आंदोलकांचा सामना करावा लागला जेव्हा देशाच्या उत्तरेला 2 गाड्यांची टक्कर होऊन किमान 43 लोक ठार झाले आणि रात्री झालेल्या आंदोलनादरम्यान मोठ्या कचऱ्याच्या गाड्या सुद्धा पेटवून देण्यात आल्या। त्याआधी अपघातातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मरण सेवेचं आयोजन करण्यात आलं होतं। दुर्घटनास्थळी रेडक्रॉस संघटनेचे स्वयंसेवक कार्यरत आहेत। लॅरिसा शहरात रक्तदान करण्यासाठी स्वयंसेवकांनी गर्दी केली। ग्रीक रेडक्रॉसच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे हजेरी लावली। इटलीची रेल्वे ऑपरेटर कंपनी फेरोविडेलो स्टॅटो म्हणजेच एफएस ग्रुपनं ग्रीसमधल्या दुर्घटनेबद्दल हेलेनिक ट्रेनच्या मालकांनी तीव्र दुःख व्यक्त करत असल्याचं निवेदन जारी केलं। आणि हेलेनिक ट्रेन्स एफएस ग्रुपद्वारे चालवल्या जातात जे अनेक युरोपियन देशांमध्ये रेल्वे सेवा देतात। हेलेनिक ट्रेनचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पूर्ण सहकार्यानं घटनास्थळी सतत काम सुरू आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांना, जखमींना आणि सर्व प्रवाशांना जास्तीत जास्त मदत केली जाते। ज्या रुग्णालयांमध्ये अपघातातील जखमींना पाठवण्यात येते त्यांच्यासाठी रक्तपेढ्यांचे कर्मचारी देखील तयार ठेवले गेलेत। युक्रेनला करत असलेल्या मदतीबद्दल अमेरिकेच्या हाऊस आर्म फोर्सेस कमिटी समोर चर्चा सुरू आहे आणि या समितीनं युक्रेनच्या निधीच्या देखरेखीबद्दल अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी एक सुनावणी घेतली। संसदेला आणखी किती वेळा मदत करावी लागेल असं तुम्हाला वाटतं असा सवाल कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅट रो खन्ना यांनी विचारला। संघर्ष 6 महिन्यात संपू शकतो, 2 वर्ष किंवा आतापासून 3 वर्षांपर्यंत सुद्धा वाढू शकतो। युक्रेनला जितका वेळ लागेल तितका काळ अमेरिका पाठिंबा देत राहील असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया यावरती संरक्षण धोरणाचे अवर सचिव कॉलिन काहल यांनी दिली। आणि युक्रेनची फसवणूक होऊ नये किंवा त्यांचा गैरवापर होऊ नये याची खात्री करण्यासाठी अमेरिकेकडून युक्रेनला दिलेल्या मदतीचा पाठपुरावा केला जातोय का असा प्रश्न संसदेचे सदस्य सातत्यानं विचारतायत। काही खासदारांनी युक्रेनला युद्धासाठी सतत निधी देण्याच्या विरोधात भाष्य केलंय। मात्र अमेरिकेनं युक्रेनला दिलेली लष्करी आणि आर्थिक मदत बंद केली पाहिजे आणि युद्धकर्त्यांना शांतता करारावरती पोहोचण्याचं आवाहन त्या 11 सदस्यांनी केलं। युक्रेनमधील एक लिव्हच्या मध्यभागी असलेलं केंद्र युक्रेनच्या विस्थापित एलजीबीटीक्यू समुदायासाठी आश्रयस्थान बनलंय। एलजीबीटीक्यू+ समुदायाच्या सर्वात मोठ्या संस्थेच्या अलायन्स ग्लोबल चा हा प्रकल्प आहे आणि एका वर्षापूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून तब्बल 79 लाखांहून अधिक युक्रेनियन सदस्य परदेशात पळून गेलेत आणि आणखी 65 लाख नागरिक देशातच स्थलांतरित झालेत। अलायन्स ग्लोबलनं अनुभवलेल्या अंतर्गत विस्थापित लोकांसाठी निवास शोधण्याच्या वाढत्या मागणीमुळे अनेक संस्था ज्यात फाउंडेशन डी फ्रान्स, इंटरनॅशनल ऑफिस ऑफ मायग्रेशन आणि युनेट्सच्या आपत्कालीन युक्रेन फंडानं सुद्धा त्यांना एक निवारा उभारण्यास मदत केली आहे जिथे 10 लोक राहू शकतात। आमच्या ग्राहकांना फक्त राहण्यासाठी जागाच नाही तर अन्न आणि सामाजिक आणि मानसिक आधार देखील मिळू शकतो असं आश्रयस्थानाचे प्रशासक वदिम प्रिझेन्को यांनी म्हटलं। तसंच जे इथे राहत नाहीत त्यांच्यासाठी देखील आम्ही मदत पुरवठा, अन्न, स्वच्छता उत्पादनं आणि वैयक्तिक आर्थिक सहाय्य देखील देत असल्याचं प्रिझेन्को म्हणाले।
कीवच्या पूर्वेला ब्रोव्हरीजवळील इलेक्ट्रॉनिक गुप्तचर केंद्रावरती हल्ला केल्याचा दावा रशियाच्या सैन्यानं केला. तसंच रशियाच्या सैन्यानं पश्चिमेकडील खमेलनिस्की शहराजवळ युक्रेनियन सशस्त्र दलाच्या विशेष ऑपरेशन केंद्रावर देखील हल्ला केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. दक्षिण आफ्रिका, रशिया आणि चीन यांनी सोमवारी हिंदी महासागरात संयुक्त नौदल कवायतींचा समारोप केला. रशियाचं युक्रेनवरचं आक्रमण आणि चीनचे पश्चिमसोबतचे तणावपूर्ण संबंध या दरम्यान 3 देशांच्या घनिष्ठ संबंध याद्वारे दर्शवण्यात आले आणि या कवायतींद्वारे दक्षिण आफ्रिकेच्या हिंदी महासागर किनारपट्टीवरती हा सराव सुरू झाला. ॲडमिरल गोर्शकोव व्यतिरिक्त सागरी सरावामध्ये भाग घेणाऱ्या इतर जहाजांमध्ये इंधन भरण्यासाठी एक रशियन तेल टँकर, एक दक्षिण आफ्रिकन फ्रिगेट आणि 3 चीनी जहाजं, एक विनाशक, एक फ्रिगेट आणि एक समर्थन जहाज यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लष्करी निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. युक्रेनच्या वुहलेदार भागातली परिस्थिती ही गंभीर बनली आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची सुद्धा तिथे वानवा आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील दोनेत्स्क शहरातील वुहलेदार शहरावरती रशियाकडून सतत हल्ले केले जात आहेत. निवासी इमारतींचं नुकसान झाल्यामुळे बहुतेक रहिवासी स्थलांतरित झालेत. रशियन सैन्याला सामोरं जाण्यासाठी चांगल्या शस्त्रांची सैनिकांना गरज आहे. युक्रेनच्या बाखमुतमधील लढाईतील जखमींवरती फील्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. थकलेल्या सैनिकांना स्ट्रेचरवरून आणलं जात आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या जखमांवरती उपचार करून त्यांना पुढच्या उपचारांसाठी पाठवतायत किंवा लढाई सुरू ठेवण्यासाठी त्यांना आघाडीवरती परतावं लागतंय. दररोज अनेक सैनिकांवरती उपचार केले जात आहेत आणि त्यांना जेवायला देखील मिळत नाही, अशी माहिती वैद्यकीय सेवेचे प्रमुख अनातोली यांनी दिली. रशियाच्या संपूर्ण आक्रमणापूर्वी 9 महिन्यांच्या काळात 50 ते 60 जखमी उपचारासाठी येत होते, पण आता कधी कधी आमच्याकडे एका दिवसात यापेक्षा जास्त जखमी सैनिक सुद्धा येत असल्याचं त्यांनी सांगितलं. जर्मन चान्सलर आणि लाटव्हियाचे पंतप्रधान क्रिस्जानिस कॅरिन्स या दोघांनी बुधवारी युक्रेनला पाठिंबा कायम ठेवण्याचं वचन दिलं आणि यामध्ये युक्रेनला रशियन आक्रमण रोखण्यासाठी तातडीनं आवश्यक असलेल्या शस्त्रास्त्र पुरवठ्याचा समावेश आहे. बर्लिनमधल्या द्विपक्षीय बैठकीनंतर त्यांनी संवाद साधला. युक्रेनला युद्ध सुरू होण्यापूर्वी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली होती आणि तेव्हापासून कीवला मदत म्हणून एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 1% जास्त रक्कम दिल्याचं लाटव्हियाचे पंतप्रधान क्रिस्जानिस कॅरिन्स यांनी सांगितलं. आणि युक्रेनला हा पाठिंबा दीर्घकाळ चालू ठेवण्याची आवश्यकता असू शकते, त्यामुळे युरोपला त्यांची लष्करी उत्पादन क्षमता वाढवणं आवश्यक आहे. खूप मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हे गरजेचं असल्याचं कॅरिन्स म्हणाले. आणि युक्रेनमध्ये दारुगोळ्याचा सतत पुरवठा करण्याची गरज आहे आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशियानं युक्रेनच्या भूभागातून आपलं सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली पाहिजे, असं मत स्कोल्ज यांनी व्यक्त केलं. विल्डशायरमधील ब्रिटिश लष्करी प्रशिक्षण शिबिरामध्ये युक्रेनच्या सैनिकांनी ब्रिटिश चॅलेंजर टँक म्हणजेच रणगाडे कसे वापरायचे याचं प्रशिक्षण ते घेत आहेत. रशियानं आक्रमण वाढवण्यापूर्वी शक्य तितक्या सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी ही वेळ महत्त्वाची आहे, असं सांगितलं. रशियानं हजारो सैनिकांची जमवाजमव केली आणि आपलं सैन्य 10 लाखांवरून 15 लाखांपर्यंत वाढवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. युक्रेनला युद्ध रणगाडे, प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र पुरवण्याचं वचन ब्रिटननं दिलंय आणि याबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी म्युनिक सुरक्षा परिषदेत इतर राष्ट्रांना देखील मदतीचं आवाहन केलंय. फ्रान्सनं 2030 पर्यंत लष्करी खर्चामध्ये 1/3 वाढ करण्याची योजना आखली आहे. युद्ध आणि त्यात हिवाळ्यासारखा कठीण काळ असून सुद्धा युक्रेनच्या नागरिकांना वीज आणि हीटिंग उपकरणं पुरवली जात असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं. देशाच्या ऊर्जा प्रणालीला धोका कायम आहे, पण ती पूर्ववत करण्याचं काम सुरू असल्याचं झेलेन्स्की म्हणाले. सैन्य, सुरक्षा सेवा, मुख्य गुप्तचर संचालनालय, परदेशी गुप्तचर, अंतर्गत व्यवहार मंत्रालय आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं ते म्हणाले. युक्रेनच्या डोनेत्स्कच्या पलीकडे असलेल्या भागात व्हॅनमधून फिरत पोलीस अधिकारी वोलोद्यारेविच निर्जन शहरं आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्या उर्वरित कुटुंबियांना भेट देत आहेत. युलिया कोरोत्सोवासारखे अनेक जण जे तिची 14 वर्षांची मुलगी अॅना हिच्यासोबत तळघरामध्ये राहतात. युद्धाची छाया असून सुद्धा हे नागरिक घर सोडण्यास नकार देत आहेत. भयंकर लढाईपासून काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या क्रॅस्नोवरियोकामध्ये राहणं त्यांना धोकादायक वाटतंय. गेल्या 8 दिवसांपासून देशात सातत्यानं कोरोनाचे 150हून अधिक नवीन रुग्ण आढळले, तर गेल्या 2 दिवसांपासून
देशामध्ये कोरोनाचे 200हून जास्त रुग्ण आढळलेत. प्रदीर्घ कालावधीनंतर देशात सलग 2 दिवस कोरोनाचे 200हून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत आणि यापूर्वी 24 तासात देशात 100 पेक्षा कमी कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत होते. मात्र गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 268 नवे रुग्ण आढळलेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांनी थेट लाईव्ह न्यूज कॉन्फरन्स दरम्यान प्रश्नांना उत्तरे दिली. ते पुढच्या आठवड्यात पृथ्वीवरती परतण्याच्या तयारीत आहेत आणि पृथ्वीवरती परत येण्याची, चेहऱ्यावरती वारा अनुभवायला, गवताचा सुगंध घेण्यासाठी आणि पृथ्वीवरील सर्व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची वाट पाहत असल्याचं यावेळी नासाच्या अंतराळवीर आणि उड्डाण अभियंत्या निकोल मान म्हणाल्या. चीनी कंपनी हॉनरनं त्यांच्या सिरीजमधील पहिल्या फोल्डेबल स्क्रीन मोबाईलचं लॉन्चिंग केलं आणि या फोनचं डिझाईन, त्यातील फोटो क्वालिटी, डिस्प्ले खूप सुंदर असल्याचा दावा केला जातोय आणि मोबाईलमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल स्टार व्हील कॅमेरा डिझाईन करण्यात आलाय. कंपनीचे सीईओ जॉर्ज झाओ यांच्या हातून हा फोन लॉन्च केला गेला. झेड फोल्ड 4 ची ही तुलना ऑनर मॅजिक 5 प्रो फोल्डिंग स्मार्टफोन सोबत केली जाते. ऑनरच्या मते नवीन फ्लॅगशिप फोन अनेक प्रकारे स्मार्ट आहेत. बार्सिलोना येथील MWC मोबाईल ट्रेड फेअरमध्ये विविध मोबाईल्स आणि त्यातील ॲपबद्दलचं प्रदर्शन भरवण्यात आलं आणि या प्रदर्शनात युक्रेनमधील एक ॲप स्टार्टअप सुरू करणारा तरुण देखील सहभागी झाला. गॅलिना लेफ्रेमोवा असं या तरुणाचं नाव आहे आणि गॅलिनानं असं ॲप तयार केले जे डिजिटल वॉर्डरोब तयार करून देतं. फॅशन डिझायनर करता हे ॲप खूप फायदेशीर ठरणार आहे आणि त्या ॲपला गॅलिनानं सुट्समे असं नाव दिलंय. आणि युक्रेनमधील हल्ल्यानंतर खचून न जाता गॅलिनानं पोर्तुगाल गाठलं आणि तिथे आपलं ॲपचं लॉन्च काम सुरू ठेवलं आणि गॅलिनाच्या ॲपचं प्रदर्शनात कौतुक केलं जात आहे. प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन यांनी सेंट डेव्हिड डेच्या आदल्या दिवशी दक्षिण वेल्समधील ॲबेरावॉन इथल्या एका विश्राम केंद्राला भेट दिली आणि सेंट डेव्हिड डेला वेल्सच्या संरक्षक संतांचा उत्सव साजरा केला जातो. खेळ आणि व्यायाम, मानसिक आरोग्य आणि आरोग्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी त्यांनी ॲबेरावॉन लेझर अँड फिटनेस सेंटरला भेट दिली. प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ वेल्स पदी आल्यानंतर 2023 मध्ये अधिकृतरित्या केलेला हा वेल्सचा पहिला दौरा आहे. प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स यांनी साऊथ वेल्समधील ब्रायनवेल पुनर्वसन निवासी केंद्राला भेट दिली. इथले कर्मचारी आणि सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. ड्रग्ज आणि अल्कोहोल पीडितांवरच्या उपचारांबद्दल सुद्धा त्यांनी माहिती जाणून घेतली. सेंट डेव्हिड डे परेड दरम्यान प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स विल्यम्स आणि केट यांनी विंडसरमध्ये वेल्श गार्ड्सचा सन्मान केला आणि डिसेंबरमध्ये वेल्श गार्ड्सचे औपचारिक कर्नल बनल्यानंतर प्रिन्स विल्यम्स यांनी वेल्श गार्ड्सना भेट दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. सेंट डेव्हिड डे परेडच्या परंपरेत विल्यम्स आणि केट यांनी रेजिमेंटच्या अधिकारी आणि रक्षकांचा सन्मान केला. राजा चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेकाची तयारी सध्या सुरू आहे आणि या दरम्यान राजघराण्याचे आणि प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन यांचे संबंध आणखी तुटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण या दोघांना ब्रिटनमधील घर सोडण्यास सांगण्यात आलंय. लंडनच्या पश्चिमेकडील विंडसर कॅसलच्या मैदानावरील फ्रोगमोर कॉटेज हे राजघराण्याचे सदस्य असताना त्यांचं मुख्य निवासस्थान होतं. द सन वृत्तपत्रानं याविषयीची बातमी दिली आणि प्रिन्स हॅरीच्या गाजलेल्या स्पेअर पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दुसऱ्या दिवशी 11 जानेवारी रोजी ही प्रक्रिया चार्ल्स यांनी सुरू केली. हॅरीनं स्पेअरमध्ये केलेल्या खुलाशांमुळे कुटुंबातील दुरावा आणखी वाढला आणि पुस्तकात त्याचे वडील आणि त्याचा भाऊ प्रिन्स विल्यम्स यांच्याशी झालेल्या खासगी संभाषणांचा समावेश आहे. दरम्यान या जोडप्यानं 24 लाख पाऊंड या ब्रिटिश करदात्यांच्या पैशाची परतफेड केली होती असं सप्टेंबर 2020 मध्ये या दोघांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आणि हे पैसे घराच्या नूतनीकरणासाठी वापरले गेले होते. फॅशन ब्रँड मिसोनीचं कलेक्शन मिलानमध्ये सादर झालं. फिलिपो ग्रॅझिओलीच्या सर्जनशील दिग्दर्शनामध्ये सादर झालेल्या या कलेक्शनमध्ये विविध रंग, भरतकाम, सॉफ्ट कट आणि अत्याधुनिकतेचा समावेश होता. ग्रॅझिओली यांच्या नेतृत्वात मिसोनी ब्रँडची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याची प्रतिक्रिया मिसोनी ब्रँडचे अध्यक्ष अँजेला मिसोनी यांनी दिली. जॉर्जिओ अरमानी या ब्रँडचं कलेक्शन मिलान फॅशन वीकमध्ये सादर झालं. सॅटिनी लाउंजवेअरचा यामध्ये समावेश होता आणि महिलांची प्रतिष्ठा, त्यांची आवड लक्षात घेऊन हे कलेक्शन तयार केल्याचं अरमानी यांनी सांगितलं.
आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.